जुन्नर शहरातील सदाबाजारपेठ परिसरात भरदिवसा हत्यारे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवल्याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 189(2), 189(4), 191(2), 190, 352, 351(2), 4 आणि 25 अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 170/2026 याप्रमाणे दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 2 जून 2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सदाबाजारपेठ जुन्नर येथील इरफान हलवाई यांच्या बांगड्यांच्या दुकानासमोर काही व्यक्ती हत्यारे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने आरडाओरडा शिवीगाळ करत दहशत निर्माण करत असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी आरोपी म्हणून अरबाज हमीद हलवाई, मुजम्मिल इरफान हलवाई, इरफान मस्जिद हलवाई, शायरा मस्जिद हलवाई, मुस्कान अरबाज हलवाई आणि मोहसिन इक्बाल अत्तार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीनुसार अरबाज हमीद हलवाई व मुजम्मिल इरफान हलवाई हे हातात कोयता घेऊन अंगावर धावून जात होते, तर इरफान मस्जिद हलवाई हा लोखंडी रॉड असलेले चैन व्हील हातात घेऊन फिरत होता। तसेच मोहसिन इक्बाल अत्तार हा लोखंडी अँगल घेऊन उपस्थित होता। या सर्वांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे। या गुन्ह्यातील इरफान मस्जिद हलवाई यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, 24 तास, जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।